मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात सर्वजण? तर मंडळी, याच आप्यांची रेसिपी मी काल तुमच्यासोबत शेअर केली होती, पण ती शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये डिटेल रेसिपी नव्हती आणि भरपूर जणांचे त्यावरती कमेंट आहेत की त्याचं प्रमाण वगैरे सांगा म्हणून. त्यामुळेच हा व्हिडिओ मी खास बनवला आपल्या सर्वांकरता. आता बऱ्याच जणांची आप्पे बनवायची रेसिपी वेगवेगळी असते. मला ते काय शॉर्टकट मधले आप्पे बनवायचे नव्हते. शॉर्टकट आप्प्याची रेसिपी काय तेही मी तुम्हाला सांगते पुढे. तर यामध्ये मी वापरलंय माझ्या रोजच्या वापरातलं तांदूळ 1 वाटी, अर्धी वाटी उडद डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. रात्री जेमतेम मी 11:30 वाजता भिजायला टाकलं होतं आणि सकाळी याला 7 वाजता मी बनवायला घेतले. म्हणजे जवळपास 7 ते 8 तास हे भिजलेलं आहे. आणि हो, अजून एक म्हणजे याला भिजवते वेळेसच मी 4 ते 5-6 दाणे मेथीचे टाकले होते. मी असं बऱ्याचदा ऐकलं होतं भरपूर जणांकडून, थोडेसे मेथी दाणे टाकले ना तर बॅटर खूप चांगलं बनतो म्हणून. आता मग सकाळी भिजवल्यानंतर याला मी 2 भागामध्ये वाटण करून घेतलं. पहिले तर भिजवलेलं सगळं पाणी काढलं, त्याला परत अजून एका पाण्याने स्वच्छ धुतलं आणि मग सुरुवातीचा भाग मी बिना पाणी टाकताच वाटून घेतलं. जे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम घट्ट झालंय त्याचं मिश्रण, म्हणजेच वाटण. आणि दुसऱ्यामध्ये ते वाटलं जात नव्हतं व्यवस्थित, कारण दुसऱ्या भागात जास्त क्वांटिटी होती, त्यामुळे एक कपभर पाणी टाकून मग वाटलं. मग याला मिक्स केलं. त्यानंतर यामध्ये टाकलं मी अर्धा चमचापेक्षा थोडं कमी बेकिंग पावडर, जे आपण केक बनवण्यासाठी वापरतो. नसेल तर डायरेक्ट इनो टाकू शकता तुम्ही, इनोचा एक पॅकेट अर्धा. आणि सोबतच अर्धा चमचा मीठ आणि अजून अर्ध्याला थोडासा कमी म्हणजे पाव चमचा इतका सोडा टाकला. त्यानंतर अजिबात पाणी टाकलेलं नाहीये आहे, त्याच बॅटरमध्ये चांगलं ह्याला मिक्स करून घेते. हां, आणि मी अजून एक सांगत होती, जे शॉर्टकटमध्ये बनवतात ना ते बारीक रवा, दही आणि सेम वेजीज वगैरे टाकून बनवतात आणि ते इन्स्टंट बनतात. पण त्याची चव आणि अजून एक म्हणजे जास्त हेल्दी म्हणायचं असेल तर जसं आपण हे रात्री भिजायला टाकतो ना डाळ, तांदूळ, बाकीच्या मिक्स डाळी वगैरे, तर सगळ्यात जास्त हेल्दी हेच असतो आणि चव ओरिजिनल आप्प्यांची हीच असते. आणि हे सगळं मला याच्यावर अभ्यास केल्यावर समजलं की हे वाले आप्पे सगळ्यात जास्त हेल्दी असतात. ओके, तर यामध्ये मी काय टाकलं, आपल्याला आवडत असेल तर यात शिमला मिरची पण टाकू शकतो, पण माझ्याकडे शिमला मिरची आणि कोथिंबीर नव्हती, त्यामुळे मी गाजर खिसून टाकले यामध्ये आणि एक कांदा बारीक कापून आणि टमाटा. त्याला परत मिक्स करून बाजूला ठेवलं. आता हे आहे ना, जोपर्यंत मी कांदा कापत होती, गाजर खिसला, म्हणजे ही जेव्हा तयारी करत होती ना, नारळ वगैरे फोडून खोबऱ्याचं बारीक तुकडे करून घेतले, तोपर्यंत ते आरामात 10 मिनटं तरी छान बॅटर भिजले, ज्याला आपण सोडा वगैरे टाकून मिक्स करून ठेवलेलं. आता परत मी चटणी बनवताना परत ते भिजत आहे, म्हणजे मी त्याला अजून बनवलेलं नाही आहे. घरामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने ओटीला भरपूर नारळ आले होते आणि त्याच नारळाचा मस्त ओल्या नारळाचा चटणी बनवली. त्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या एकदम छान वाटण बनवून बाजूला ठेवून दिले. आणि ती चटणी जबरदस्त लागते आणि माझी पर्सनली लई फेवरेट, म्हणजे मला काहीच बाकीचं नाही आवडणार. मला ती चटणी दिली ना कोणत्याही साऊथ इंडियन डिश सोबत मी आरामात खाते. ओके, तर हे ते भांडं आहे आप्प्याचं. इतके दिवस मी कधीच आप्पे घरी बनवले नव्हते, कारण माझ्याकडे भांडंच नव्हतं. आणि खूप स्वस्तात, म्हणजे जवळपास 250 ते 260 समथिंग याच रेंजमधलं हे मी मागवलंय फ्लिपकार्टवरून. खूप कमी किमतीचं आहे, म्हणजेच ह्याच्या किमतीनुसार ह्याची क्वालिटी तशी आहे. आपण जास्त पैसे दिल्यावर अजून क्वालिटी खूप जास्त टिकाऊ वगैरे येते. पण मला फक्त काम चालव बघायचं होतं माझ्याकडून पहिले तर आप्पे जमतात का, त्यामुळे मी या क्वालिटीचं मागवले. जर तुम्हालाही काम चालवसाठी या क्वालिटीमध्ये आणि या रेंजमध्ये हवं असेल तर मी याची लिंक, ते स्टिकर इकडे मेन्शन करते, त्यावर क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. त्यानंतर ह्या आप्प्याच्या पात्राला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि मग गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल याला लावायचं. आता ते तेल पुसण्याचं ऑप्शन माझ्याकडे नव्हतं, म्हणून मला फटाफट बनवायचं होतं. अक्षरला ऑफिसला जायचं आहे, तो बसलाय, तर त्या तेलाच्या चमच्यानीच असं सगळ्या आप्प्याच्या त्या जागेवरती तेल टाकून घेतलं आणि मग हे छान गरम झालं होतं. आणि माझं हे आप्प्याचा बॅटर पण खूप छान फुललं होतं, खूप छान असं बनलं, एकदम सॉफ्ट. तर मग एक एक करून
आपला जे जेवण पोहे खायचा चमचा असतो ना, त्याच्याच साह्याने त्याच चमच्याच्या साईजचा एक ह्याच्यामध्ये आरामात बसतो. त्याहून जास्त नाही टाकायचा आणि कमी नाही टाकायचा. आणि लक्षात राहू द्या, बारीक गॅसवरच याला गरम करायला ठेवायचं, म्हणजे आप्पे बनायला ठेवायचा. त्यासोबत माझ्याकडे तडका पॅन पण नव्हता इतके वर्ष, तर मी पहिल्यांदा तडका पॅन पण ऑर्डर केलाय. खूप छान क्वालिटीचा आला, अगदी मेटलचा आहे. आणि हे जे स्टीलचं चमचा आहे ना, यामध्ये मी अगोदर तडका द्यायची जिरे मोहरी टाकून वगैरे. एनिवे, मला किचनमध्ये एखादी नवीन वस्तू आली की अजून चांगली एक्साइटमेंट येते. म्हणजे काहीतरी बनवायचं झालं की हा, माझ्याकडे आता तडका पॅन आहे, मी पटकन डाळीला फोडणी देणार, तडका देणार. एनिवे, इकडे बघा माझे मस्त आप्पे कशा भारी निघतायत. म्हणजे अजिबात चिकटून वगैरे बसत नाही बरं का. आणि गॅस बारीक ठेवल्याबद्दल त्या आप्प्याच्या जे बाजूचं साईड असते ना, मधलं एकदम छान भाजलं जातं, पण बाजूचं कमी भाजले, त्यामुळे ते उलटताना पलटी मारताना थोडंसं चिकटल्यासारखं वाटतो. पण आपण आपल्यावर आहे, आपण ते गॅस कमी जास्त करून त्याला व्यवस्थित ऊब द्यायची, सगळीकडे ती ऊब पोचली पाहिजे. मग बघा कशा आरामात निघतात. माझे हे पलटी मारून झाले आणि तुम्ही बघू शकता किती छान फुललेत ते. म्हणजे एकदम खालून गोल्डन ब्राऊन आणि ते खूप क्रिस्पी झालंय वरचा लेअर, आणि आतून एकदम सॉफ्ट ते शिजलं गेलंय. साईड बाय साईड मी माझ्या चटणीला तडका दिला, जिरे मोहरी आणि लाल ती आपली बेडगी मिरची टाकून. आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय, त्याचा व्हिडिओ स्किप झाला. आणि हा व्हिडिओ जास्त एडिट केलेला नाही आहे बरं का, म्हणजे जास्त फास्ट फॉरवर्डमध्ये नाही केला आहे किंवा जास्त कमी कमी शॉर्ट्स नाही घेतलेत. जो काल व्हिडिओ शॉर्ट टाकलेला तो शॉर्ट व्हिडिओ आहे, तरी पण हा व्हिडिओ बघा पूर्ण 6 मिनिटाचा आहे आणि यामध्ये पूर्ण आप्पे बनवून तयार झालेत. आता माझ्या नवऱ्याला देते हा नाश्ता, एक गाणा पूर्ण त्याला नाश्त्यासाठी पूर्ण चटणी वगैरे देते. खरं तर बाहेर आम्ही कधी पण नाश्ता करायला गेलो की त्याला कधीच आप्पे आवडायचे नाहीत, मला आप्पे आवडायचे आणि मी बाहेरच खाल्ली होती. त्या अगोदर मला घरात कोणाचे आप्पे खायला मिळालंच नाही. मुळात मलाही माहीत नव्हतं की आप्पे असा नावाचा काहीतरी डिश असतो म्हणून. जेव्हा मी बाहेर खाल्ली तेव्हा मला समजलं आणि मग मी त्यावरती थोडा अभ्यास केला की कशा असतात काय असतात. मग त्याच्यासाठी एक भांडं लागतो, म्हणून कधीपासून मी म्हणत होती मला आप्पेचं भांडं घ्यायचं आहे, मला खायचं आहे बनवून स्वतःच्या हातनं म्हणून. तर इतके हेल्दी आणि टेस्टी असे आप्पे झालेत. त्यासोबत मला करायचा होता माझ्या व्लॉगचा शूट, त्यामुळे मी असा थोडा व्लॉग शॉट घेत होती. आणि इकडे परत दुसरा गाणा बनवायला ठेवला. आज मी डब्याला दुसरं काहीच देत नाहीये, हे आप्पेच देणार आहे. तर मंडळी, असा होता आजचा हा आप्प्याचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल लाईक कमेंट करायला विसरू नका. भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक केअर.